अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी यांनी केला भाजपात प्रवेश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथींचे अध्यक्ष काजल गुरू यांच्यासह असंख्य तृतीयपंथींनी केला प्रवेश। अहिल्यानगर जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्या अनेक वर्षांपासून विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाहीत व तृतीयपंथी समाजाकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याने तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरू यांनी तृतीयपंथींचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय मिळावा या हेतूने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला। यावेळी असंख्य तृतीयपंथी उपस्थित होते। तसेच महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की तृतीयपंथीचे अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यात येणार, एक समान जगण्याचा अधिकार देणार। अहिल्यानगर जिल्ह्यात लवकरच काजल गुरू यांना मोठी जबाबदारी देणार असल्याची भावना व्यक्त केली। तर काजल गुरू यांनी तृतीयपंथी यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने मोर्चे केलेली आहेत, याकडे दुर्लक्ष होत असून अनेक वर्षांपासून तृतीयपंथी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना विविध मागणी केलेली आहे। तसेच अनेक अडचणी सोडवले जात नसल्याने तृतीयपंथांचे अध्यक्ष काजल गुरू यांच्यासह जिल्ह्यातील तृतीयपंथांनी भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। अहमदनगरतून आलेली आहे, तरी आपण या पक्षात आज प्रवेश केलेला आहे। पक्षाने आपल्याला दयाची नजरेने पाहिलेलं आहे व आपल्याला यांनी सन्मान दिलेला आहे। तरी पहिले राष्ट्रसेवा, मग पक्षसेवा, मग स्वतःची सेवा। या पक्षात आल्यावर कोणी आपल्याला काही मोठं समजू नका किंवा काही समजू नका, आपण सन्मानी या पक्षाचं नाव तिथं निघलेलं आहे आणि तसा आपण तृतीयपंथी म्हणून या पक्षाचं नाव काढू आणि या पक्षाला असंच पुढे वाढवू, हीच माझी विनंती आहे। आणि पक्षाचं एक म्हणून राहा, एकमेव। हमारी अपेक्षा है कि हम पक्ष के साथ तो दिल से है, मन से है। बहुत भारतीय जनता पक्षामध्ये तृतीयपंथी समाजातील माननीय डॉक्टर सानवी जेठवानी, माननीय मयुरी आळवेकर, राणी ढवळे, पार्वती जोगी, बेबी नायक, प्रेरणा वाघेला, आपल्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटनेमध्ये अग्रेसर असलेले आमच्या प्रतिनिधी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण आजपासून पक्षामध्ये सक्रिय सदस्यता ग्रहण करावी। भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे। या संघटन पर्वामध्ये आपला 5 लाख जो किन्नर आणि तृतीयपंथी समाजातील आपले जे सर्व या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना पार्टीची मेंबरशिप द्यावी। आपल्या पक्षाची आता मेंबरशिप सुरू आहे। मी रवी आणि नागपूरला विनंती करेन की आता जेवढे या ठिकाणी पक्षप्रवेश झाले आहे त्या सर्वांना आज मेंबर करून घ्यावं, सक्रिय सदस्य करून घ्यावं, ऍक्टिव्ह मेंबरशिप द्यावी। आणि पुढच्या काळामध्ये जे या ठिकाणी प्रश्न आला आहे की संपूर्ण तृतीयपंथी समाजातील आपल्या सर्वांची सदस्यता नोंदणी आणि डेटा कलेक्शन केलं पाहिजे, तर निश्चितपणे एक चांगली एजन्सी आपण जर बघा, कारण ही जबाबदारी आपल्या सानवीताईला घ्यावी लागेल, त्यांना घ्यावी लागेल, तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून एक चांगली एजन्सी बघा। प्रत्येक जिल्ह्याचं आपण सर्वेक्षण करू आणि एक संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा मेळावा, सर्व महाराष्ट्रातल्या तृतीयपंथीय समाजाला बोलवून आपण एक मोठा मेळावा सुद्धा आपण घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू। किन्नर समाजाकरता एक मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला काय काय सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक परिवारापर्यंत, घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपण या ठिकाणी व्यवस्था करू। आपल्या जिल्ह्यातनं जे प्रमुख या ठिकाणी सानवीताईसोबत जे लोक आलेले आहेत त्यांना त्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पक्षामध्ये स्थान देऊ आणि सानवीताई आणि 4-5 आपले जे प्रमुख आहेत त्यांना आपण प्रदेशामध्ये स्थान देऊ, जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रदेश
संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षामध्ये योग्य स्थान मिळेल आणि त्यातून मग आपल्या पक्षाची जी भूमिका आहे, माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प हा मोदीजींनी केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, त्या संकल्पाला साथ द्यायचा आहे.